रामकृष्ण हरी नर्मदे हर. आजच्या 20व्या दिवसाचा पडाव आपण काठी या गावातील मा नर्मदा सेवा आश्रमापासून करतोय. आज आपल्याला थंडी जास्त जाणवत नाही कारण थोडंसं खाली खड्ड्यामध्ये आश्रम आहे आणि चारी बाजूनी पहाडी असल्यामुळे थंडी थोडीशी आज कमी आहे. या ठिकाणी 7:30 वाजता आपला पुढचा पडाव चालू झालेला आहे. आज आपल्याला मोलगी पर्यंत गेल्यानंतर तिथून पगदंडी मार्ग म्हणजे पाऊलवाट चालू होणार आहे. मोलगी पर्यंतचा प्रवास आपला या डांबरी रस्त्याने आहे आणि त्याच्यानंतर आपली पगदंडी वाटचाल सुरू होणार आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हा जो काठी गावातला आश्रम होता तो आश्रम अक्कलकुवा तालुक्यामध्ये आहे. आपण धडगाव तालुक्यामध्ये आतापर्यंत प्रवास करत होतो, म्हणजे भादल महाराष्ट्र लागल्यापासून धडगाव तालुका होता आणि या ठिकाणी आता काठी या गावापासून आपल्याला अक्कलकुवा तालुका चालू झालेला आहे. आणि हा तालुका सुद्धा पुढे संपून बहुतेक नंदुरबारची हद्द संपून धुळे जिल्ह्याची हद्द या ठिकाणी पुढे चालू होणार आहे. तर कदाचित आजच आपण धुळे जिल्ह्याच्या हद्दीमध्ये जाऊ. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण साधारण 3.5 किलोमीटर चालून आलेलो आहे आश्रमापासून आपल्या. आणि 3.5 किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी बघा आंब्याची झाडं 2 लागलेली आहेत आणि शेजारी इथे खुणा केलेल्या आहेत नर्मदे हर म्हणून आणि रस्त्यावर लिहिलंय परिक्रमा मार्ग. तर आपल्याला या पगदंडीने जायचंय. या पगदंडीने सरळ जाऊन आता हा जो डांबरी आपण सोडलाय तो डांबरी परत लागणार आहे आपल्याला. त्या डांबरीला सुद्धा आपल्याला क्रॉस करून जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. इथं बघा एक शेतातून मोठा रस्ता दिसतोय. त्या मोठ्या रस्त्याने जायचं नाहीये. या शेताच्या कडेकडेनी जाळी लावलेली आहे, त्याच्या शेजारून जायचंय आपल्याला ह्या पाऊल वाटेने. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या पगदंडीने आपण चालत आलोय. आल्यानंतर पुढं थोडासा असा माथा लागलेला आहे. या माथ्याने आपल्याला या टेकडीवरती चढत जायचंय. पण तिकडून गोल फिरून येण्यापेक्षा हा मधला शॉर्टकट चांगला आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पाठीमागे लागलेली साधारण 200 मीटरची टेकडी चढून आलोय आपण. आणि चढून आल्यानंतर पुन्हा समोर आपल्याला डांबरी लागलेला आहे बघा. या ठिकाणी बघा तो डांबरी आपल्याला पुन्हा लागलाय. आता हा डांबरी आपल्याला पार करून जायचंय. या डांबरीने आता आपला प्रवास नाहीये. उजव्या किंवा डाव्या साईडला कुठंच जायचं नाही. तर समोर जो कच्चा रस्ता दिसतोय पगदंडी मार्ग पाऊलवाट त्या रस्त्याने आपल्याला जायचंय. अशा डांबरीवरती ॲरो पण लावलेले आहेत. या बाणांनी आपल्याला इथे खाली जायचंय. आता रामकृष्ण हरी नर्मदे हर. हा आता इथून पुढचा आपला मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. तोपर्यंत हा पगदंडी मार्ग आहे तोपर्यंत आपण त्याचा आनंद घेऊयात. हे सुद्धा शुलपाणीचीच झाडी आहे. अजून शुलपाणी आपलं संपलेलं नाही आहे. शुलपाणी साधारण गोरा कॉलनीपर्यंत गेल्यावरती संपेल. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा घनदाट झाडीतून आपली वाटचाल चालू आहे. ही झाडी म्हणजे शेतकऱ्यांनी शेताच्या काठावरती लावलेली बांबूची झाडं आहेत आणि या बांबूच्या झाडांच्या पलीकडे त्यांचं शेत आहे आणि त्याच्यामधून हा रस्ता आहे. तर हा रस्ता सुद्धा पुन्हा त्याच डांबरीला जाऊन भेटणार आहे जो गोल फिरून समोर पुढे येणार आहे. आणि त्या डांबरीपासून परत आपला कसा रस्ता येतो बघूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचं सुंदर अशी झाडी आहे बघा या ठिकाणी. आणि जर बघितलं तर पलीकडे शेत आहेत. या शेताच्या अलीकडे केलेलं हे बांबूचं कंपाऊंड आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण या पाठीमागच्या रस्त्याने आलोय. साधारण पलीकडल्या डांबरीपासून अर्धा ते पाऊण किलोमीटर आल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा हा डांबरी या ठिकाणी लागलेला आहे. हे मोलगी गाव आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हा तोच डांबरी आहे जो आपण आतापर्यंत 2 वेळा सोडला होता. कारण डांबरीने यायचं म्हटलं तर मार्ग थोडासा लांबून आहे, त्याच्यामुळे हा शॉर्टकट काढलेला इथल्या ग्रामस्थांनी परिक्रमावासींसाठी. रामकृष्ण हरी नर्मदे हर. लागलेल्या या डांबरीने साधारण 100 ते 200 मीटर पुढे आल्यानंतर आपल्याला समोरच शुलपाणी झाडी मा नर्मदा सेवा आश्रम अन्नक्षेत्र मोगली अशा नावाचं एक आश्रम दिसलेला आहे.
त्या आश्रमात जाऊयात आपण आणि थोडी विश्रांती करूयात, कारण आपण सकाळी निघाल्यापासून 5 किलोमीटर कुठेही विश्रांतीसाठी न थांबता इथपर्यंत आलोय. त्यामुळे थोडे आपण या ठिकाणी विश्रांती घेऊया. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा सुंदर असा आश्रम आहे बघा या ठिकाणी. नर्मदे हर मोलगी या ठिकाणचा आश्रम आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या आश्रमामध्ये आपण थोडी विश्रांती करून बालभोग घेऊन पुढे बिजली गव्हाण या गावाकडे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा बिजली गावांकडे जाण्याचा मार्ग आहे. या ठिकाणी शासकीय आदिवासी मुलांचं वसतिगृह आहे मोलगी या ठिकाणी. त्याच्या शेजारीच हे आश्रम स्थित आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता बिजली गावांकडे जाण्यासाठी हा डांबरी रोड आहे, पण काही जागी जसं आपण आता मोलगीला येण्यासाठी पगदंडी मार्गाचा वापर केला, तशा प्रकारचे पगदंडी मार्ग आपल्याला मध्ये जागोजागी लागणार आहेत. तर त्या पगदंडी मार्गाने आपल्याला मार्ग शोधत जायचं आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या डांबरी रस्त्याने आपण आश्रमापासून साधारण अर्धा किलोमीटर आलोय. अर्धा किलोमीटर आल्यानंतर उतार उतरायला लागलेला आहे. हा थोडासा उतार उतरायला लागल्यावरती या ठिकाणी बघा बाण केलेले आहेत परिक्रमा मार्ग म्हणून, आणि हा झेंडा पण लावलेला आहे. तर या बाजूला आपल्याला उजव्या बाजूला या पगदंडी मार्गाने आपल्याला आता जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा पगदंडी मार्ग आहे. जागोजागी खुणा केलेल्या आहेत. जशा आपण इथून पाठीमाग मार्ग शोधत गेलो होतो खुणांनी, तसाच आता हा पगदंडी मार्ग खुणांनी आपल्याला शोधत जायचा आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या पगदंडी मार्गाने जात असताना समोरील चुलपाणीचं दृश्य बघा. खूप सुंदर असं निसर्ग आहे या ठिकाणी. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपली वाटचाल आता या पगदंडी मार्गाने चालू आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा दगडांमधनं ही पाऊलवाट आहे आणि या पाऊलवाटेने आपण चाललेलो आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. ही पाऊलवाट आपल्याला बिजली गावान या गावापर्यंत लागते असं एका ग्रामस्थाने सांगितलं इथे आपल्याला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला एक ओढा लागलेला आहे. आता या ओढ्याच्याही पलीकडे जायचंय का काय बघूयात आपण. या ओढ्याच्या पलीकडं आपली ती पाऊलवाट दिसते समोर, आपल्याला तिकडे जायचंय. सरळ या दगडांवरनं हा ओढा आपल्याला पार करायचा आहे आणि पलीकडे जायचंय. या रस्त्याने वरती आलोय आणि पुन्हा आपली ती पगदंडी आपल्याला सापडलेली आहे. पुढे आल्यानंतर बघा 2 रस्ते लागलेत आपल्याला. सरळ मार्गाने आपला पुढचा प्रवास आपल्याला चालू ठेवायचा आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या पगदंडी मार्गाने आपण आलोय ओढा क्रॉस करून, आणि पुढे बघा पुन्हा आपल्याला डांबरी रस्ता लागलेला आहे आणि डांबरी रस्त्यावरती बाण केलेला आहे. आपल्याला उजव्या साईडला वळायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता या डांबरीने किती वाटचाल आहे आपली ती बघूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या डांबरी रस्त्याने साधारण अर्धा किलोमीटर पुढे आल्यानंतर 2 रस्ते लागतात, उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला. तर उजव्या बाजूचा जो रस्ता आहे तो इथं वस्तीवरती जाणारा रस्ता आहे कुठल्या तरी, त्याच्यामुळे त्या रोडने आपल्याला जायचं नाहीये. आपल्याला आपला हा सरळ मार्ग जो आहे तो सरळ मार्ग घ्यायचा आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या रस्त्याने साधारण आपण 2.5 किलोमीटर आलेलो आहे आश्रमापासून. मध्ये एक पगदंडी लागली होती, त्या पगदंडीने थोडा प्रवास करून बाकी रस्ता आपला हा डांबरीच होता. 2.5 किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी बिजरी गव्हाण हे गाव लागलेलं आहे आणि आपला पुढचा मार्गही या डांबरीनेच आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. बिजरी गव्हाण हे गाव लवकरच आलंय. आताशी 10 वाजलेले आहेत, त्याच्यामुळे आपण या गावाच्या पुढील जो टप्पा आहे तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण बिजली गव्हाण या गावात पोहोचलोय. आता 10 वाजलेले आहेत सकाळचे आणि अजून आपल्याकडे भरपूर वेळ शिल्लक आहे. त्याच्यामुळे आपण या गावातील आश्रमात न थांबता
पुढचा टप्पा घेणार आहोत. सुरगस हे गाव आहे पुढं, इथून पुढं 5 किलोमीटर वरती आहे. तर त्या ठिकाणी आपण आश्रमामध्ये दुपारच्या विश्रांतीसाठी थांबूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा आपला रस्ता आहे. या मार्गाने आपला परिक्रमेतला प्रवास चालू आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी समोर आपल्याला माँ नर्मदा ज्ञानपीठ अन्नक्षेत्र असं या बिजली गावातील आश्रम लागलेला आहे. आश्रम बघूयात आपण. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा आश्रम आहे. या ठिकाणी सुद्धा तुम्ही विश्रांतीसाठी थांबू शकता. इथं 2 हॉल आहेत आणि इथं पलीकडे एक कुटी आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा आश्रमचा परिसर आहे. सुंदर असा परिसर आहे आणि या रस्त्याने आपण आतमध्ये आलो होतो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. बिजली गव्हाण या ठिकाणावरील आश्रमामध्ये चाय प्रसादी घेऊन आपण आपल्या सुरगस या पुढच्या टप्प्यावरती जाण्यासाठी निघालेलो आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपला पूर्ण मार्ग हा असा डांबरीचा आहे. कुठेतरी आपल्याला एखादी पाऊलवाट लागू शकते. ती कुठं लागणार आहे ते आपण बघूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. बिजली गावांमध्ये जे आश्रम होतं ते आश्रम फार सुंदर आहे. या ठिकाणी बालभोग, भोजन प्रसादी, रात्रीची विश्रांती, दुपारची विश्रांती, सर्व प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी आहेत परिक्रमावासींसाठी. आणि त्या आश्रमापासून साधारण आपण अर्धा किलोमीटर पुढे आल्यानंतर बघा हा डांबरी रस्ता गोल टर्न घेतोय. तर आपल्याला डांबरीने जायचं नाहीये. तर समोर जो पगदंडी मार्ग दिसतोय, पाऊलवाट दिसती कच्ची, त्या आपल्याला पाऊलवाटेने जायचंय. या ठिकाणी बोर्ड पण लावलेला आहे, पण तो बोर्ड एवढा स्पष्ट दिसत नाही. या ठिकाणी बघा आपल्याला या पाऊलवाटेने जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. काय सुंदर निसर्ग आहे बघा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या पाठीमागच्या पगदंडी मार्गाने आपण आलोय आणि पुढे आपला हा पगदंडी मार्गच आहे. समोर आश्रमासारखं काहीतरी लागतंय. बघूयात त्या ठिकाणी आपल्याला, म्हणजे पुढे जे परिक्रमावासी गेलेत त्यांना त्या ठिकाणी बोलवलंय. तर इथं काय आहे ते बघूयात आपण. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या निसर्गरम्य ठिकाणी एक आश्रम आहे. खोडसबार हे गाव आहे. या ठिकाणी पिंपळगाव खुंटा, तालुका अक्कलकुवा अशा प्रकारचे आश्रम आहे या ठिकाणी. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशी आश्रमामध्ये व्यवस्था आहे. नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. सुंदर असं शुलपाणीचं जंगल या ठिकाणाहून दिसतंय बघा. नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पाठीमागच्या त्या आश्रमापासून आपण या पगदंडी मार्गाने खाली चालत चाललेलो आहोत. या पगदंडी मार्गावरतीच तो आश्रम लागला होता. पगदंडी मार्गामुळे आपला एवढा प्रवास वाचतो की जे गाव 5 किलोमीटर वगैरे आहे पुढं, ते आपल्याला 2-3 किलोमीटर वरतीच लागतं. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारची ही पाऊलवाट आहे बघा उतरताना आपल्याला. आता हे उतरून आपण गेलो की सुरगस गाव लागेल आपल्याला. आणि त्या सुरगस गावाच्या पुढे 2 ते 3 किलोमीटर वरती पिंपळखुटा आहे. पण आपलं जे पॉम्पलेट आहे, आपल्याला माहिती पत्रक जे मिळाले त्याच्यामध्ये तर सुरगस पासून पिंपळखुटा 6 किलोमीटर दाखवलंय. पण इथं जे महाराजजी होते पाठीमागच्या आश्रमामध्ये, त्यांनी सांगितलं की अशीच पगदंडी लागेल. त्या पगदंडीने जर गेलात तर सुरगस गावापासून ते पिंपळखुटा साधारण 2-2.5 किलोमीटर वरती येईल.
मग 2-2.5 ऐवजी आपण 3 किलोमीटर धरूयात. बघूया नक्की किती किलोमीटर लागतंय ते आपल्याला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण या पाठीमागच्या रस्त्याने उतरत उतरत खाली आलोय. अशा पाऊल वाटा आपल्याला खाली जाण्यासाठी लागतील, पण त्यांनी जायचं नाही आपल्याला. तर इथं ॲरो केलेला आहे बघा. तर ह्या बाणाबाणाने आपल्याला जायचं आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आणि पुढं आपल्याला बाणाबाणाने पुढं आल्यानंतर या ठिकाणी डांबरी लागलाय. या डांबरीने खाली उतरल्यानंतर पाठीमागून बघा या ठिकाणाहून आपण खाली उतरलोय. मध्ये डांबरी लागलाय आणि डांबरी लागल्यानंतर पुन्हा हा डांबरी थोडासा क्रॉस करून आलं की परत डाव्या बाजूला खाली रस्ता आहे. या डाव्या बाजूच्या खालच्या पगदंडी रस्त्याने आपल्याला खाली जायचं आहे आणि त्याच्यासाठी हा डांबरीवरती बाण केलेला पण आहे. पण हा बाण यदा कदाचित जर गेलाच तर लक्षात ठेवा की तो डांबरी क्रॉस केल्यावर लगेच आपला डाव्या साईडला रस्ता आहे. त्या रस्त्याने आपल्याला पगदंडीने खाली उतरायचं आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. 2-3 दिवसातनं जरा आजचा आनंदाचा दिवस आहे. त्याचं कारण असं आहे, अजून नर्मदा मायाचं दर्शन तर झालेलं नाहीये, त्याच्यामुळे आनंद थोडा कमी आहे. पण त्यातल्या त्यात डांबरी मार्ग सोडून आपल्याला या जंगलातल्या पाऊलवाटेने प्रवास करायला मिळतोय आणि त्याच्यामुळे थोडासा आनंद आहे आज. आणि याच्याही पेक्षा जास्त आनंद आपल्याला उद्या येईल, कारण उद्या आपण गोरा कॉलनीपर्यंत पोहोचणार आहोत. त्या ठिकाणी आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन होईल. त्याच्यामुळे जर आपला प्रयत्न असा चाललाय की लवकरात लवकर गोरा कॉलनीपर्यंत पोहोचण्याचा, कारण आता बरेच दिवस झाले आपण नर्मदा मैयाचा किनारा अनुभवलेला नाही. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचं हे जंगल आहे या ठिकाणी शूलपाणीचं. आणि या शूलपाणीच्या झाडीतून आपण या मार्गाने चाललोय, पगदंडी वाटेने चाललोय. खूप सुंदर असं जंगल आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या पगदंडी मार्गाने आपण उतरत उतरत खाली आल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी डांबरी मार्ग लागलेला आहे आणि या डांबरी मार्गाला आपल्याला उजव्या बाजूला जायचंय आणि पुन्हा पगदंडी मार्ग आहे असं वाटतंय. पाठीमागच्या पगदंडी मार्गाने आपण हा डांबरी रस्ता ओलांडला की पुन्हा एक पगदंडी मार्ग आहे आणि त्या पगदंडी मार्गाने आपल्याला आपली वाटचाल खाली चालू ठेवायची. रामकृष्ण हरी नर्मदे हर. घसरून कोणी पडू नये म्हणून अशा या पाऊल वाटेला पायऱ्या केलेल्या आहेत बघा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. त्या पगदंडीने खाली उतरून आल्यानंतर परत 2 पाऊल वाटा दिसतात आपल्याला. 2 पैकी पाऊलवाट कोणती हे शोधण्यामध्ये तर तुम्ही आता नक्कीच तरबेज झाला असाल, कारण बऱ्याच वेळा सांगितलंय मी, ज्या ठिकाणी खुणा दिसतील या ठिकाणी बघा एक पांढऱ्या कलरचा झेंडा लावलेला आहे, झाडावरती खून आहे आणि जर कोणी चुकून त्या पगदंडीने गेलेच तर तिथं दगडावरती पण मार्ग टाकलेला आहे बघा. दिसतोय दगडावरती पण ॲरो केलं की आपल्याला या साईडला जायचंय. थोडंसं पुढे आलं की इथं बाण आहेत. तर अशा प्रकारे आता रस्ता शोधता आला पाहिजे आपल्याला, कारण आपला 20वा दिवस आहे आता. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या पगदंडीने उतरत उतरत खाली आल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारचा थोडासा उतार लागतोय. उताराने पुढे जर आलो आपण तर या ठिकाणी एक नाला आहे, त्या नाल्यामधून आपल्याला पलीकडे जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. तो नाला खाली उतरून आल्यानंतर पूर्ण बाण लावलेले आहेत बघा सगळीकडं. त्या आंब्याच्या झाडापासून आपल्याला डावीकडे वळायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नर्मदे हर बाबा. विश्रांती चालली काय आता? कुठं आजचा मुक्काम? आता काय माहित नाही अजून पुढं किती किलोमीटर आहे मग आश्रम. बरं बरं, निघू का पुढं मग मी? चालेल. नर्मदे हर. बघा या ठिकाणी हा बाण लावलेला आहे. या बाणाने आपल्याला पुढच्या आपल्या टप्प्यापर्यंत जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नाला क्रॉस करून आल्यानंतर डांबरी लागला आणि डांबरीने आपल्याला डाव्या साईडला टर्न घ्यायचा आहे आणि आपला सरळ हा डांबरीने मार्ग चालू ठेवायचा आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपल्या बिजली गावांच्या आश्रमापासून साधारण आपण 3 किलोमीटर चालत आलोय. 3 किलोमीटर आल्यानंतर
या ठिकाणी आपल्याला सुरगस हे गाव लागलंय आणि आश्रम थोडस पुढं आहे. अशा पद्धतीचं गाव आहे बघा. अशी घरं आहेत या ठिकाणी. आणि जर या ठिकाणचं वातावरण म्हणसाल तर खूप असं निसर्गरम्य अप्रतिम वातावरण आहे. बांबूचे बेट जास्त आहे तिथं आणि शेती पण आहे.